नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडभडे लिखित मृत्युंजयाचा आत्मयज्ञ. सागराशी तात्या भाऊक होऊन बोलत होते. सागर म्हणाला, मग त्यात काय चुकलं विनायका तुझं? चुकलं तर काहीच नव्हतं. तुझ्याशिवाय आमच्या व्यथा वेदना कोणाला सांगणार होतो? तुझ्याशिवाय कोणाकडे आम्ही काही सांगू शकणार होतो? तेव्हा तू आम्हाला समजावत म्हणायचास. समाज अनेक मुखातून बोलतो विनायका. तुझ्याप्रमाणे ह्या स्वातंत्र्ययुद्धात अनेक समिधा पडतात, परंतु ते झाड कधी रडत नाही. माझ्याच झाडाच्या समिधा का तोडल्या म्हणून आक्रोशही करत नाही. कारण त्या झाडाला माहिती असतं की समिधा पडल्या नाहीत तर यज्ञ प्रज्वलित होणार नाही. यज्ञाचा हवी हा ईश्वरासाठी पुण्य यजमानाला मिळतं आणि यज्ञाचा लाभ हा समाजाला सुख समृद्धी शांती या रूपात मिळत असतो. समिधा कधीही वाया जात नाही. सशस्त्र क्रांतीने जी क्रांती होते तशीच ही आध्यात्मिक यज्ञाची क्रांती. केवळ शस्त्रांनीच क्रांती होते असं नाही. विविध प्रकारांनी पाठबळ देणारेही क्रांतिकारकच असतात. आणि हताश आणि विचलित का होतोस? विचलित नव्हतो, परंतु निराश तर नक्कीच होतो. अंदमानातल्या त्या यमयातना पाहून इतरांसाठी काहीच करता येत नाही म्हणून दुःखी होतो. सागरा, आषाढ बरसून जावा, आकाश निरभ्र व्हावं, तसं प्रत्येक वेळी होतं. आम्ही अपयश आलं म्हणून काही काळ निराश होतो. नव्याने शस्त्र घेऊन धावत सुटतो. परंतु आमच्या कर्माचं परिश्रमाचं फळ तात्काळ कधीच मिळत नाही, हे मात्र खरं. आणि विनायका, त्याच वेळी तू मला वचन दिलंस, प्रकृती क्षयाकडे गेली तरी आम्ही अंदमानातच संघटनेचं कार्य करीत राहू. परंतु तसा वेळच मिळेना. खूप खूप थकलो होतो. त्या रात्री तुझी गाज ऐकू आली. थकलेल्या मनाला शरीराला ऊर्जा मिळाली. तेव्हाही व्याकुळ होऊन आम्ही तुम्हाला म्हणालो होतो, ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. हेच म्हणालास ना विनायका? तुझा इथे क्षयाने मृत्यू झाला असता तर संपूर्ण भारत पेटून उठला असता. ब्रिटिशांना याची पूर्ण कल्पना होती, म्हणूनच केवळ तुझा अर्ज मंजूर करत अटींवर तुला अंदमानातून सोडलं. मीच तुला पित्याच्या ममतेने सांभाळत मातृभूमीत आणलं होतं. म्हणूनच म्हणतो, हे विशाल हृदयी सागरा, आमचा तू सखा आहेस, अंतरंग सखा आहेस. रत्नागिरीत आम्ही स्थानबद्ध असताना तू आमच्या अगदी जवळ आलास. आता आम्हाला सशस्त्र क्रांतीसाठी काहीही करता येणार नव्हतं. खरं आहे विनायका, सामाजिक परिवर्तनही पण एक क्रांतीच असते. समाजमन परिवर्तित करणं हे इंग्रजांच्या भारतभूमीवर लावलेल्या पारतंत्र्याच्या शृंखलेपेक्षा वेगळं नव्हतंच काही, कोणत्याही काळात. सागर पुढे म्हणाला, जा तुझे संकल्प पूर्ण कर. आता इथे रत्नागिरीसारखं रोज रोज भेटायला येणार नाहीस, कारण तुझं कार्य वाढलेलं असेल. वाढत्या वयाची जाणीव तुला सहजच झाली असेल. तात्या खळाळून हसले. अरे सागरा, कार्यकर्त्याला वयाची जाणीव नसते. जोवर होतंय तोवर सातत्याने आम्ही कार्य करणारच. क्षणभर विचलित झाली तरी तुझ्याकडे ऊर्जा आणि धैर्य मागायला येतो. सखा ना तू आमचा. कितीतरी महिन्यांनी ते सागर किनारी आले होते. असं घर आणि सागर यात खूप अंतर नव्हतं. कार्यव्याप वाढला होता. भारत स्वतंत्र होण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. हिंदुस्थान ह्या शब्दाच्या प्रतिष्ठेसाठी व्यापकता सर्वसमावेशक ह्याविषयी लिहित होते, भाषणं देत होते, फिरत होते. आजही वेळ मिळताच ते सागर किनारी आले. संध्याकाळ. सागर लहरी लहरीतून आनंदाने त्याला भेटायला आला. त्यांनी विचारलं, विनायका, खूप महिने उलटले तुला भेटून. तू यावंसं असं वाटलं होतं. कळलं होतंच. आजही आम्ही एकटे आलोत. हे तर घडणारच विनायका. हे तुला का मी सांगावं? आता आम्हाला नाही रे चिंता, अजिबात नाही. जे घडून गेलं ते आमच्या हाती नव्हतं. जे वर्तमानात घडतंय तेही आमच्या हाती नाही. आम्ही सांगतो, समजावतो, कठोर टीका करत आलो आमच्याच प्राणप्रिय भारतमातेसाठी, आमच्या सर्व बांधवांसाठी. चुकलं का आमचं सागरा? तुला वाटतंय तसं? अजिबात नाही, कारण सारं अभ्यासातून बोलत होतो. मग झालं तर प्रसन्न आहेस ना सागरा? आता बोलून थकलो, समजावून थकलो, वयाने थकलो, तुझ्यापर्यंत पाय ओढत आलो. का आलो असं तुला वाटतं? सागर पुन्हा एकदा लहरी लहरीतून हसला. आता का हसलास सागरा? काही हास्यास्पद घडलं? नाही नाही विनायक, तू वाक्चतुर आहेस, विचारवंत आहेस, द्रष्टा आहेस, समालोचक समीक्षक आहे. तुझ्याकडून हास्यास्पद गोष्ट कशी घडेल? फक्त प्रतीक्षा होती तूच बोलण्याची.
किती तास आज तू जीवनातल्या अनेक घटनांचा आलेख मांडत होतास, जो मी वेळोवेळी अनुभवला. आज चालवत नसताना इथे का आलास हेही मला माहिती आहे. खरंच माहिती आहे. तुला कसं कळलं? तुला तर आम्ही कधी सांगितलं नाही. विनायका, तुझे शब्द आता तुझे एकट्याचे राहिले नाहीत. ते साऱ्या समाजात प्रसृत होत आहेत. ह्या किनाऱ्यावर शेकडो माणसं बोलत असतात. मी ऐकत असतो. तुला त्यातून ऐकतो. इतक्यातच तू आत्महत्या की आत्मार्पण हा लेख लिहिलास ना? खरंय. आत्मार्पण संदर्भात आम्ही म्हटलं होतं, आत्महत्या करणं म्हणजे जीवनाला कंटाळून मरण स्वीकारणं. परंतु आत्मार्पण म्हणजे जीवन पूर्ण झाल्यावर स्वतःहून अत्यंत आनंदाने, सन्मानाने देह विसर्जित करणं. विसर्जन आलं की पुन्हा नव्याने येणं अपेक्षित असतं. खरंच आत्मार्पण वाईट तर नाही. तुझाच विचार ऐकायला आलो होतो. तुझ्यात आमचा देह विसर्जित करायला आलो होतो. अगदी ठरवूनच. माझ्यात आपली मैत्री अधिक दृढ व्हावी म्हणून. कंटाळलायस जीवनाला? तसा नाही आलाय. कंटाळाही नाही आला. आपलं कार्य पूर्ण झालं याची जाणीव झाली. वैदिक ऋषीमुनी श्वास अवरोध करून मृत्यूला आलिंगन द्यायचे. खरं ना? मृत्यू कधी वाईट असतो सागरा? मृत्यू जीवनाचा, जीवन परिपूर्ण झाल्याचा आलेख आहे. बघ ना, आयुष्यभर ज्याचा ध्यास धरला ते स्वातंत्र्य आम्हाला पाहता आलं. आता काय उरलंय? तसंही इदमद्य मया लब्धम इदम प्राप्से. आज आम्ही हे मिळवलं, उद्या ते मिळवू ही गोष्ट सुरूच राहील. त्यातूनही आम्ही मुक्त झालोत. पाकिस्ताननी भारतावर तिसरं आक्रमण केलं. भारतीय सेनेने बेधडक पाकिस्तानच्या हद्दीत आपली ठाणी मांडलीत. भारत नौदल, वायुदळ, पायदळ यांनी समृद्ध व्हावा हीही आमची इच्छा पूर्ण झाली. आता नको आयुष्याला पूर्णविराम. परंतु आमच्यात पूर्णत्व होणं हाच एकमेव पर्याय आहे का विनायका? आत्मार्पण ही आत्महत्या नाही सागरा. तुला समजतं ना सागरा? वैदिक काळाचा दृष्टांत सोड, परंतु संपूर्ण आर्यावर्तात प्रकांड पांडित्य गाजवलेल्या पंडित कुमारील भट्ट यांनी स्वतःला अग्निदेवाच्या स्वाधीन केलं. हिंदू धर्माची लयाला गेलेली संस्कृती, धर्म यांना जागृत करून आद्य शंकराचार्यांनी समाजात सन्मानाने योग प्रक्रियेने काशी नरेश अमरीशच्या शरीरात घातला आणि आता परत आणला ही गोष्ट वेगळी. परंतु अखेर त्यांनी आत्मार्पण केलं. वैष्णवाचार्य चैतन्य महाप्रभू यांनी जलप्रवेश केला. कार्य पूर्णत्वाला गेल्याच्या समाधानात. ते कशाला सागरा? आपलं कार्य पूर्ण झालं म्हणून ज्ञानेश्वरांनी अवघ्या 21व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. दासबोधाचे रचयिता शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास स्वामी अन्नत्याग केला. हा मार्ग आपण चालावा असा विचार मनात आलाच नाही असं नाही. सागरा, आता प्रश्न पडलाय, आपण खाण्यासाठी जगतो की जगण्यासाठी खातो? खरंच जीवनाचा आता उद्देश काय? देह वेणूच्या 9 द्वारातून मुक्त होऊन अंतरिक्षात एक उंच भरारी मारावी न परतण्यासाठी, असं आता वाटू लागलंय. सागरा, कळवळून तळमळून व्याकुळ होऊन तुला अखेरची साथ घालतोय. ने मजसी ने आता देवभूमीला, पितृभूमीला, पितरांच्या भूमीला ने मजसी ने. जिथून आलंय तिथेच जायचंय. मागे एकदा म्हटलं होतं, देवाकडून येताना देश लागतो, त्याच देशात आम्हाला आमचा समाज स्नेहीजन असतात. आता देवा, तू आम्हाला आता आमच्या भारत देशातून तुझ्या प्रदेशात ने मजसी ने. सागरा, प्राण तळमळला सागरा ने रे. त्यांनी मनातून आर्त साद घातली. खरंच ने रे सागरा, आता नाही रे सहन होत, खरंच नाही. तात्या मनातून कोसळले होते. त्यांना अनिवार्य झालं होतं. त्यांचं जीर्ण शरीर गदगदत होतं डोळ्यांतून. ते किनाऱ्यावरच्या वाळूत बसले होते. संध्याकाळ धूसर झाली होती. सूर्यही पश्चिमेचा निरोप घेत दूर देशी निघाला होता. सागराच्या लहरी शांत होऊन तो धीर गंभीर किनाऱ्यावर बसला होता. तात्या छत्रीचा आधार घेत कष्टाने उठले. एक एक पाऊल टाकत सागराजवळ आले. सागराने त्यांच्या पावलांना हळूवार स्पर्श केला. गडद अंधार सावल्या दाटून आल्या होत्या. त्यांना त्यात सामावून घेण्यासाठी सागर हलकेच पुढे आला, परत मागे गेला. तात्यांच्या पायाखालची वाळू सरकली. आता ते कोसळणार तोच. त्यांना शोधत येणाऱ्या विश्वास आणि विक्रमनी त्यांना सावरलं. तात्या, घरी चलावं, सारे वाट पाहतायत. तात्या त्यांच्या आधाराने परतत होते. परत वळून त्यांनी सागराकडे
अश्रू भरल्या नेत्रांनी पाहिलं आणि मनोमन उद्गारले, सागरा, आता तुझी आमची भेट नाहीच. परंतु आम्ही पराजित होणार नाही, तो आमचा स्वभाव नाही. आम्ही प्रायोपवेशनाने मृत्यूला सादर आमंत्रित करू. परंतु तुझी आमची ही अखेरची भेट. तू सखा होऊन जन्मभर ऐकलंस. आता नाही रे तुला आमच्याकडून किंचितही त्रास होणार. पुनरपी येणे नाही. विनायका, 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 सागराची साग ऐकू येत होती. ते मात्र विश्वास आणि विक्रम बरोबर घराच्या दिशेने निघाले होते. आता एकच मार्ग, प्रायोपवेशन. त्यांनी मनात वज्र निर्धार केला होता. शांत सागराच्या मनात आता कल्लोळ उठला होता. आता नाही भेटणार विनायक, ह्या कल्पनेने तो व्याकुळला होता. सागराप्रमाणेच या विशाल मन आणि विचार कर्तृत्व असणाऱ्या या मृत्युंजयाचा आपण आज निरोप घेऊया. आणि नेमजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला म्हणणारे वीर सावरकर आज अनंत महासागरात विलीन झाले. मी वृषाली केळकर आपणा सगळ्यांचा निरोप घेते. अतिशय सुंदर, कधी भावपूर्ण तर कधी आवेशपूर्ण, जोशपूर्ण समरक्रांतीचा अनुभव देत जाणारा हा मृत्युंजयाचा आत्मयज्ञ शब्दबद्ध करणाऱ्या शुभांगीताई भडभड्यांचे मनपूर्वक आभार. मृत्युंजयाच्या ह्या आत्मयज्ञात आपल्या आपणाच भावपूर्ण समिधा टाकूया आणि वीर सावरकरांना उत्तम नेतृत्वाने सक्षम भारत झालेला पाहण्याची जी इच्छा होती ती पूर्ण झाली आहे. त्यामुळे वीर सावरकरांना त्रिवार वंदन. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु.